शुभ दिवस. सकाळी नाश्ता करणे गरजेचे का आहे? किंवा सकाळी नाश्ता करण्याचे फायदे काय आहेत? नाश्ता का करावा? आणि नाश्ता नाही केला तर काय होते? तेव्हा प्रथम नाश्ता करण्याचे फायदे आपण पाहूया. तर एक, ऊर्जा व ताजेतवानापणा वाटतो. झोपेतून उठल्यानंतर शरीराला लगेच इंधनाची म्हणजे ग्लुकोजची गरज असते. पौष्टिक नाश्त्यामुळे दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा मिळते. झोपेतून उठल्यानंतर शरीराला लगेच इंधनाची म्हणजे ग्लुकोजची गरज असते आणि मग पौष्टिक नाश्त्यामुळे दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा मिळते. ते कशातून? सकाळी नाश्ता केल्यामुळे. म्हणून नाश्ता करणे हे सकाळी सकाळी नाश्ता करणे हे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा दुसरा फायदा कुठला? तर वजन नियंत्रित राहते. नाश्ता केल्याने भूक नियंत्रित राहते. यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी अवेळी व जास्त खाणे टाळता येते पहा, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. नाश्ता केल्याने भूक नियंत्रित राहते आणि मग यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी अवेळी किंवा जास्त खाणे टाळता येते, ज्यामुळे आपला लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. आता तिसरा फायदा कुठला? तर मेंदूची कार्यक्षमता वाढते पहा. नाश्त्यामुळे मेंदूला ग्लुकोजचा पुरवठा होतो. नाश्त्यामुळे मेंदूला हा ग्लुकोजचा पुरवठा होतो. मग ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि लक्ष केंद्रित करण्याची ताकदही वाढते. मेंदूला ग्लुकोजचा पुरवठा होतो आणि स्मरणशक्ती वाढते, तसेच लक्ष केंद्रित करण्याची ताकद वाढते. त्यामुळे सकाळी नाश्ता करणे अत्यंत गरजेचे आहे. हा त्याचा फायदा होतो. तेव्हा पुढचा फायदा कुठला? तर हृदयाचे आरोग्य. या बाबतीत बोलायचे झाले तर योग्य व वेळेवर नाश्ता केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. योग्य व वेळेवर नाश्ता केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि मग ज्यामुळे मधुमेह, हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे सकाळी नाश्ता करण्याचा हा फायदा होतो. म्हणून सकाळी नाश्ता करत राहा. योग्य व वेळेवर नाश्ता केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते, ज्यामुळे डायबेटीस आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. हा फायदा होतो सकाळी नाश्ता केल्याने. तसेच सकाळी नाश्ता केल्याने चयापचय वाढते पहा. नाश्ता केल्याने सकाळी शरीरातील कॅलरी वेगाने जाळण्यास मदत होते. त्यामुळे कॅलरी घटतात आणि पचनक्रिया सुधारते. सकाळी नाश्ता केल्याने पचनक्रिया देखील सुधारते. पचन उत्तम होते. त्यामुळे सकाळी नाश्ता करणे हे गरजेचे आहे. आणि त्यातल्या त्यात सकाळी पौष्टिक नाश्ता केल्याने पौष्टिक नाश्त्याचे प्रोटीन. सकाळी पौष्टिक नाश्त्यामध्ये काय करायचं? प्रोटीन परिपूर्ण असा आहार घ्यायचा. जसे की मोड आलेले कडधान्य सकाळी बारीक चावून खायची, उकडलेली अंडी, त्याच्यानंतर ताजी फळे, ड्रायफ्रूट्स, यापैकी कुठल्याही पदार्थाचे नियमित सेवन करा, ते पण सकाळी. मोड आलेले कडधान्य असतील किंवा अंडी असतील शिजवलेली, किंवा ताजी फळे असतील, किंवा ड्रायफ्रूट असेल म्हणजे सुकामेवा, यांचा सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश जरूर करा तुम्ही, आणि ते गरजेचे आहे. रात्रभर उपाशीपोटी असलेल्या शरीराला आणि मेंदूला नाश्ता केल्याने काय होते?
सकाळी नाश्ता केल्याने ऊर्जा मिळत असते. तेव्हा सकाळी नाश्ता केल्यामुळे एकाग्रतासुद्धा वाढते. दिवसभर थकवा जाणवत नाही. चयापचय सुधारते. वजन नियंत्रणात राहते. तेव्हा सकाळी नाश्ता करत राहा. हे अत्यंत गरजेचे आहे आपल्या शरीराला आणि मेंदूला. तेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या परिचयाला, व्यक्तीला, मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. बघा, तुम्ही सकाळी नाश्ता करून पहा. तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल, फ्रेश वाटेल आणि ज्या काही तक्रारी असतील त्या आपोआप दूर होतील. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.